अरे बापरे, मला तर येतच नाही. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मी पण मजेत. मी भाविका तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला माझ्या मागे पसारा दिसत आहे भरपूर. तर मी सगळं सामान काढून ठेवलेलं आहे ट्रॉली मधला, भांडे वगैरे सगळं, आणि खाली पण भरपूर भांडे आहेत जे की हे बघा असे भांडे मी काढून ठेवलेले आहेत. आणि ह्या ट्रॉलीचे वर्टिकल जे ट्रॉली असते ती त्याच्यातले काढून ठेवलेले आहे. सगळे भांडे काढून ठेवलेले आहेत कारण मला करायची आहे आज ट्रॉल्यांची क्लिनिंग. फक्त एकच पार्ट करेल मी, कारण सगळ्या किचनची क्लिनिंग एका दिवसात होणार नाही, म्हणून एक एक पार्ट करून मी क्लिनिंग करणार आहे. कारण की कसं आहे, आता खूप पाऊस असल्यामुळे गणपती बाप्पाच्या अगोदर माझी क्लिनिंग झाली नाही, कारण कंटिन्यू पाऊस आहे आणि फर्निचरचं काम जे आहे म्हणजे क्लिनिंग करायचं ते पावसात न केलेलंच बरं. आणि आता मध्ये मध्ये चांगलंच ऊन पडत आहे, म्हणून म्हटलं चला करून घेते क्लिनिंग. कारण नवरात्र आता चालू होणार आहे, आणि म्हणजे आता पितृपक्ष झालं की नवरात्र झाल्यावर लगेच दीपावली, आणि लेकरास लहान आहे म्हणून मला माझे भरपूर वेळेस त्याच्यामध्ये जातो. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आतापासून थोडी थोडी क्लिनिंग करायला सुरुवात करून घेते. हो बेटा, देते हा. तर लेकराची कधीच डिमांड चालू आहे, ज्यूस बनव ज्यूस बनव. हो देते. तर ज्यूस बनवत आहे मी आता, जे मी शॉर्ट मध्ये भरपूर वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर हे रोजचं ज्यूस मी त्याला देते, ज्याच्यात आवळा, फ्रुट्स राहिले तर ते फ्रुट्स टाकते, डाळिंब, ऍपल वगैरे असं, बीट आणि काकडी, दुधी भोपळा असेल तर दुधी भोपळा, गाजर आणि पुदिना. तर जे काही आपल्याकडे आहेत त्या म्हणजे जसं काकडी आणि दुधी भोपळा किंवा मग आपला भोपळा, लाल भोपळा असतो तो, असं काही असलं तर ते पण टाकून देते. ते खूप हेल्दी असतं लहान मुलांसाठी. आणि थोडासा गुळ टाकायचा ज्याच्यामुळे गुळचटपणा येतो. आणि फ्रुट्स नाही राहिले तर मग थोडंसं गुळ टाकायचं. तर मी इथे थोडासा ऍपल घेतलाय, थोडासा गुळ घेईल आणि मग त्याला ते ज्यूस बनवते. तसं हे ज्यूस आम्ही सगळेजण घेतो, आणि म्हणूनच त्याला ती आता सवय झाली की रोज ज्यूस पाहिजे असतं. दूध नाही भेटलं तरी चालेल, सकाळी पण ज्यूस हवं. तसं दूधही त्याला खूप आवडतं, पण आता उठल्यापासून त्याचं नामन चालू आहे की हो बेटा बनवते. बघा चला, तर थोडासा गुळ टाकून घेते मी. साखरपेक्षा गुळ टाकलेलं बरं. मिश्री पण टाकू शकतो, आणि तेच काही राहिलं तर मग साखरही टाकू शकतो थोडीशी. दादा ज्यूसचं भांड कुठे गेलं? ज्यूसचं भांड कुठे गेलं? आपण ज्यूस कशात करतो? ज्यूसचं भांड तर हे सगळं टाकते मी भांड्यात, आणि पाणी. काय बेटा? आता याला गाळणीने गाळून घ्यायचं. आणि याचं जे वेस्ट होतं त्याचं काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे शॉर्ट मध्ये. तर तुम्ही शॉर्ट बघत जा, म्हणजे तुम्हाला भरपूर काही आयडिया येत जातील. हो गाळते हो गाळते. सोडून दे बाबा, मला पण गाळता येतं लेकराज. आणि अजून टाकते. असं गाळते मम्मा अशी गाळते. तुला येतं गाळता? कपड्यांना हात नाही लावायचा, कपडे खराब होतात. तू टाकतो? ओके, अच्छा. थांब प्रेस नको करू, अजून निघून जाऊ दे पूर्ण. कपडे खराब होत आहेत ना? बस असं दाबायचं. ओके, असं करायचं. अरे बापरे, मला तर येतच नाही. असं ज्यूस काढायचं. ओके, हो तू टाकतो. हा
वा 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 वा, भरपूर ज्यूस झाला. झालं दादाचं ज्यूस झालं तयार. चला आता चला प्या प्या पटकन. बस बस बस. आता आमचं ज्यूस भेटलंय, आम्ही चाललो आमच्या गावा. कसा आहे ज्यूस? आणि इथं आणलेला आहे किराणा, जो मला ट्रॉल्या क्लीन झाल्यानंतर भरून घ्यायचा आहे. गोणीमध्ये किराणा भरलेला आहे, जो आजच सकाळी करून आणलेला आहे. मला पण द्या थोडस. नो ओके, मी पण माझ्यासाठी तयार. तो खूपच ज्यूस लवर आहे तो. तर तुमच्याही घरामध्ये सगळेच घेऊ शकतात ते ज्यूस, पण लहान पोरांना ज्या गोष्टी ते खात नाही, दुधी भोपळा वगैरे, गाजर, अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या खात नाही, काकडी वगैरे, लहान लहान पोरं राहिले तर त्यांना असं ज्यूस बनवून द्यायचं. खूप हेल्दी असतं आणि खूप स्ट्रॉंग बनतात. म्हणजे कसं आहे, हाडही मजबूत बनतात, सगळं त्यांना न्यूट्रिशन भेटतं, सगळे ते विटॅमिन्स भेटतात म्हणून. तर त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत भरपूर वेळेस हे शेअर करत राहते, जेणेकरून सगळ्यांना कळावं की लहान पोरांनाही खूप आवडतं हे ज्यूस असं. तर तुमच्याकडे लहान पोरं असतील, तुम्ही लहान पोरांना द्या, किंवा मग सगळे म्हातारेपासून आपल्यासारखे सगळे घेऊ शकतात. सो आता थोडंसं आहे तर ते मी करून घेते आणि मी घेते. तर ज्यूस पिऊन झालंय लेकराचं. लेकरासाठी मी बनवलेला आहे मस्त रवा आणि तांदळाच्या पिठाचा हा हेल्दी उत्तप्पा म्हणू शकतो आपण याला. उत्तप्पा आपलं इडलीचं जे बॅटर असतं त्याच्यापासून बनवतात, तसं तांदळाचं पीठ आणि रव्याचाही बनतो, आणि ते तर तुम्हाला माहिती असेलच. पण त्याला हेल्दी बनवण्यासाठी मी त्याच्यात गाजर वगैरे टाकलेला आहे आणि बीट टाकलेला आहे. बाकी मिरची तर एकदमच म्हणजे एकदम बारीक चिरलेले मी 1-2 फोडी अशा बारीक टाकल्या असतील, बस थोडं तिखटपणा येण्यासाठी. आणि आज लेकराज थोडासा लेट उठला होता, म्हणून त्याचा नाश्ता पण लेट होतोय. नाश्ता म्हणण्यापेक्षा आता जेवण आणि नाश्ता सोबतच होणार आहे. चला दादा बसा खायला. लेकरात झोपलेला असतो तेवढ्यातच माझे जे काम होतात ते होऊन जातात. कपड्यांचा घड्या झाला, या स्वयंपाक झाला, यांचे टिफिन दिले तिघांचे, माझा भाऊ पण इथंच राहतोय त्याचा, आणि मिस्टरांचा पूर्णाचा जेवण वगैरे बनवून झालं, सगळं झालं. कारण तो जर उठला ना मग त्याचं सगळं सारखं हे सांड ते सांड, हा पसारा काढ तो पसारा काढ, आणि सारखं मला आवाज दे, मला हे लावून दे, मला ते लावून दे असं. आता मी त्याला लावून देते टीव्ही, आणि टीव्ही लावल्यामुळे कसं तो बिझी राहील थोडंसं, आणि मलाही पटपट कामं करता येतील आणि त्याचंही थोडं एंटरटेनमेंट होईल, कारण तो एकटाच आहे म्हणून. आता टीव्ही बघता बघता तो नाश्ता करून घेतो स्वतःच्या हाताने. आणि ती गोणी जी दिसते ती शेंगांची आहे, जी मला वरती उन्हात टाकायची आहेत शेंगा. आपल्या शेंगदाण्याच्या शेंगा आहेत त्या, ज्याला आमच्याकडे भुईमुंगच्या शेंगा असं म्हणतात. वरती जायचं नाश्ता करून घ्या ना. चला मग टीव्ही लावून देते तुम्हाला, नाश्ता करून घ्या. तर लेकराला बसवला खायला, आणि आता मी लागते माझ्या कामाला. चला. तर सगळ्या किचनच्या ट्रॉल्या काढून झालेल्या आहेत, आणि बेसिंगचं जे आपण सांडपाण्याचं करत असतो, भांडे वगैरे धुतो, तर ही भिंतीला हे जे ट्रॉले बनवले ना, त्याचा अगोदरपासूनच असा प्रॉब्लेम होता की खाली ना सिलिंग व्हायचं त्याचा, आणि सगळा रंग मारलेला जो असतो आणि पुट्टी मारलेली असते ते सगळे पापुद्रे निघायचे खाली. ट्रॉली बनवलेली नव्हती तेव्हा पण तसाच प्रॉब्लेम व्हायचा. मी सांगितलं होतं की लादी बसवायची, पण मी लग्नाचं सीझन होतं तेव्हा गावी गेली होती, तेवढ्यात त्यांचं हे फर्निचर बनवून झालं होतं.
आणि लादी काही बसवली गेली नाही. तर जे मी सिमेंट वगैरे लावून पॅक केलेलं होतं ते आता खूप दिवस झाले, म्हणजे 3-1 वर्ष झाले. तर परत अजून पापुत्रे निघतायत आणि ते करतात. हे बघा, असं काय होतं, मॉइश्चर असतं आणि आपण काही वस्तू ठेवतो इथं, बरण्या वगैरे काही, तर ते पण त्यांना पण असं बुरशीसारखं होतं. आणि आपण जे भांडे वापरतो त्यांनाही जास्त दिवस जर वापर झाला नाही भांड्यांचा, तर त्यांच्यावरही असंच बुरशीसारखं होतं त्या भांड्यांवर पण. म्हणून मग काय करणार आहे मी आता, हे सगळं काढून घेते आणि जे वॉलपेपर येतात ना लादी सारखे, ते मी इथं लावून घेईल. म्हणजे कसं आहे, हे जे मॉइश्चर किंवा हे जे सिलिंगचं आहे हे होणार नाही आणि भांडे पण खराब होणार नाही. आता सध्या मी सगळं क्लीन करते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि माझ्या ट्रॉलीमध्ये किड्यांचा प्रॉब्लेम नसायचा, तर बघू शकतात तुम्ही, कुठेच तुम्हाला किडे चालता फिरताना दिसत नाहीये. तर याचं कारण हेच आहे, मी काय वापरते ज्याच्यामुळे असं ते झुरळ असतात ते होत नाही. तर तेही मी तुमच्या सोबत पुढे शेअर करणार आणि तुम्हाला दाखवणार पण. तर त्याच्याने 100% म्हणजे 100% फरक पडतो. तर मी तेच वापरत आहे गेल्या 2-3 वर्षापासून. जेव्हापासून ह्या ट्रॉल्या बनवलेल्या आहेत तेव्हापासून, नाही तर जेव्हा सुरुवातीला ट्रॉल्या नव्हत्या तेव्हा इतके म्हणजे ते झुरळ होऊन जायचे ना. आणि घर जसं बंद राहिलं ना, मग ते 5-6 दिवस जरी घर बंद राहिलं तरी ते झुरळ घरामध्ये फिरायला लागून जायचे, असं होतं. तर मग मी तुम्हाला सांगते पुढेच. आणि मी हे सगळं क्लीन झाल्यावर ते परत लावणार आहे, ज्याच्यामुळे खूप छान असा फरक पडतो. आणि कसं वापर करायचा त्याचा तेही तुम्हाला पुढे सांगणारच आहे, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. बघू शकतात पाण्याचे हे जे तुकडे आहेत हे सुद्धा ओले निघताय. हे बघा, ओलं निघतायत, इतकं पाणी त्याच्यामध्ये गेलेलं आहे. हे बघा, सिमेंट जे आहे ना हे पण ओलं झालेलं आहे. अशा पद्धतीचं जर असेल तर मग ट्रॉलीमध्ये मॉइश्चर होईलच की नाही, हे असं आहे. आणि त्याच्याने काय होतात, ते मॉइश्चरमुळे हे ट्रॉले जे आहेत ना, हे बघा इथं असं सगळं असं बुरशीसारखं तयार होतं. आणि कितीही क्लीन केलं, हे बघा असं. तर आता मुळापासूनच त्याचा इलाज करून घेते. हे बघा, इथे बघू शकतात तुम्ही, आतमध्ये पण हे असं सगळं होत होतं. खूप दिवस झाले मी सांगते करू आणि काढू असं, पण हे बघा जंग सुद्धा लागू शकतात. आता हे सगळं मला क्लीन करायचं आहे. सगळं मी ब्रशने सगळं क्लीन करेल, तेल वगैरे लावेल आणि सगळं मग स्वच्छ झाल्यावर मग तुम्हाला मी दाखवतेच की काय काय केलं असं. मी झाडू मारताना आतमध्ये कचरा नको जायला, त्यासाठी मी इथं पट्ट्या लावून ठेवलेल्या होत्या, ह्या पट्ट्या. तर आपण जो झाडू मारतो ना, तर आतमध्ये असं कचरा जातो, ते नको जायला म्हणून ह्या अशा मी पट्ट्या लावून ठेवल्या होत्या. हे मी लावल्या होत्या स्वतः. तर हे जेव्हा ट्रॉल्या बनवल्या त्याच्या पट्ट्या उरलेल्या होत्या याच्या प्लायच्या, तर त्या लावल्या. जर तुमच्या ट्रॉलीमध्ये खालून जर कचरा जात असेल तर तुम्ही अशा पट्ट्या लावून घ्यायच्या, म्हणजे झाडू मारताना कचरा बाहेरच राहील, आतमध्ये जाणार नाही, आतमध्ये क्लीनच राहणार. ट्रॉलीना क्लीन करण्यासाठी, खालचा कचरा साफ करण्यासाठी मी आणला आहे हा ब्रश. तर याच्याने छान क्लीन होते. आणि हे ऑइल आणलेलं आहे जे हार्डवेअरच्या शॉपवर भेटतं. इथं खालीच आहे शॉप हार्डवेअरची, म्हणून मी लगेच चालू जाऊन घेऊन आली. कारण क्लीन केल्यानंतर हे लावायचं. खोबरेल तेल किंवा खायचं तेल असं काही जे असतं ते अजिबात वापरायचं नाही ट्रॉलीमध्ये. असं ऑइल असतं जे आपण शिलाई मशीन मध्ये टाकतो त्याच्यात, तर हे ऑइलच ट्रॉलीमध्ये टाकायचं.
तर वरून जी बुरशी वगैरे लागलेली होती ती पण क्लीन केली, कपड्यानेच क्लीन केलेली आहे. ओला पाणीचा कपडा लावलेला नाही, कोरड्या कपड्यानेच मी क्लीन केलेला आहे. बिलकुल ओला कपडा लावायचा नाही, वाटल्यास तर थोडंसं तेलाचा कपडा करायचा आणि त्याच्याने पुसायचं. आता मी छान असं कोरड्या कपड्याने पुसून घेतलेला आहे, ब्रशनेही छान क्लीन केलेला आहे. असा ब्रश जर असेल तर एकदम स्वच्छ सगळं कानेकोपऱ्यातलं निघतं. शिवाय खाली जे असतात हे रॉड याचं खालचं पण ते आपण झाडूने घालू शकत, तिथं पण असा बारीक ब्रश असेल तर त्याच्यानेही खूप छान निघतं. आणि आता ट्रॉली मेंटेन करण्यासाठी आणि आपलं हे स्मूथ जायला हवं त्यासाठी हे जे तेल आहे ते मी इथं टाकणार आहे. तर अशा या सगळ्या टिप्स वापरून आपण आपली ट्रॉली एकदम स्वच्छ करू शकतो. आणि झुरळ होतात त्याच्यासाठी काय करता येईल, जे मी करते ज्याच्यामुळे ट्रॉलीमध्ये अजिबात झुरळ होत नाही, अंडेही होत नाही. तर त्याच्यासाठी एक ट्यूब असतो तो येतो, तो मी गेल्या 3 वर्षापासून वापरते, जेव्हापासून ह्या ट्रॉल्या झालेल्या आहेत तेव्हापासून. तर ते मी दाखवते तुम्हाला. एकदा काय झालं, मी बेड क्लीन करत होती आणि तेव्हा मी तो ट्यूब बेडमध्ये लावण्यासाठी काढला. आता पंप असतो तो प्रेस करायचा आणि कदाचित तुम्ही तो बघितलेलाही असेल. तर लेखराजने तो घेतला आणि सगळं बेडवर सांडून ठेवला होता, ज्याच्यातलं मी हे सगळं पेपरवर लावून ठेवलेलं. तर असंच घ्यायचं आणि थोडं थोडं असं ट्रॉलीच्या वरती वगैरे असं लावून द्यायचं, असं अशा जागेवर, जेणेकरून झुरळ होत नाही अशा कोपऱ्यांमध्ये. आणि जर आपण गावी जात असतो तर तेव्हा पण असं कागदांना छोटंसं लावून असं किचन ओट्यावर ठेवून जायचं. तर झुरळ अजिबात नको व्हायला त्यासाठी जो पंप असतो त्याचं पिक मी दिलेला आहे वरती, तर तो आणायचा आणि अगदी थोडं थोडं कोपऱ्यात लावायचं, ट्रॉलीच्या कोपऱ्यामध्ये. जसं की हे असे कोपरे असतात साईडला खाली त्याला, किंवा मग असं ह्या साईडला असे कोपऱ्यांमध्ये जिथं अंडे वगैरे देतात झुरळ तिथं, किंवा मग असं खाली असं. आणि या साईडच्या भिंतींना असं थोडे थोडे डॉट असं लावून द्यायचे. जसं की आता हे आहे माझ्याकडे, तर हे मी असं लावते, असं बस असं लावून द्यायचं. याच्याने ना अजिबात झुरळ होत नाही. तर अगोदर खूप झुरळ व्हायचे, पण जेव्हापासून मी हा पंप वापरते ना 3-3, 4-4 महिन्यात असं कानाकोपऱ्यांमध्ये लावायचं. खूप जास्त नाही, एकदम थोडं थोडं असं डॉट डॉट ठेवायचे. आणि याचे ॲड पण येते टीव्हीवर, तर थोडंसं 300-350ला असं भेटतं, ते पण खूप इफेक्टिव्ह आहे. आणि आपल्याला अजिबात म्हणजे तुम्हाला अनुभव येणारच, तुम्ही वापरणार. तर मी वापरते, अनुभव आलेला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. अगोदर काय व्हायचं, रात्री जसं आपण झोपेतून उठल्यावर असं म्हणजे बाथरूममध्ये, वॉशरूममध्ये किंवा मग पाणी प्यायला असं यायचो, लाईट लावायचो, तर लगेच घरभर असं कुठं कुठं झुरळ फिरताना दिसायचे, किंवा किचन ओट्यावर पण दिसायचे. दिवसा नाही, पण रात्री बरोबर लाईट बंद झाल्यावर ते निघायचे. पण आता एकही झुरळ दिसत नाही. गेल्या 3 वर्षापासून मी ते वापरत आहे आणि हा खरंच मस्त अनुभव आहे. आणि भरपूरदा मी ऐकते झुरळांचा खूप प्रॉब्लेम आहे, झुरळांचं खूप काही टिप्स देत राहतात, पण ही एकदम इफेक्टिव्ह आहे. तुम्ही नक्कीच करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर असं आवरत आणि लेकरांना अटेन्शन देत एवढा वेळ झालेला आहे. तर ही बॉटल आहे 30 रुपयाची आणि हार्डवेअरच्या शॉपवर ही भेटते. मशीनात टाकायचं असतं ते सांगितलं तरी चालेल. आणि बघू शकतात किती स्मूथ जात आहे ते सोडल्यानंतर, हे ऑइल सोडल्यानंतर. आणि कपड्याला लावून, ऑइल कपड्याला लावून सगळं असं पुसून टाकायच्या पट्ट्या, म्हणजे आजूबाजूचं जे जंग असतं किंवा मग अशी बुरशी सारखं येतं जे आता आलेलं आहे, तर ते येणार नाही. असं पुसून टाकायचं, ओला कपडा लावायचा नाही, तेलने पुसायचं.
आणि आता बाकीचे जे आहे आतमधल्या ज्या ट्रॉलीज क्लीन करायचं ते मी उद्या करेल. आजचं काम झालंय वॉलपेपर लावायचं आणि सगळा कचरा साफ करायचा, त्याचसोबत लेकरांना सांभाळून. तर लेकराज पण झोपेतून उठला आहे आणि आता आम्हाला करायचा आहे स्वयंपाक. ओके, तर आजचा हा व्लॉग मी इथं सेंड करते. आवडला तर लाईक करा आणि अशाच व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जवळचं बेल घंट्याला नक्कीच दाबा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. चला मग बाकीचे जे क्लिनिंग आहे, ट्रॉली वगैरे क्लीन करायचं ते उद्या करूया. तोपर्यंत बाय. हो हो.